मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मानधना महिला एकदिवसीय रँकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीचा स्मृतीला फायदा झालाय. स्मृतीनं 790 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली आहे. लक्ष्य सेननं अत्यंत चुरशीच्या लढतीत चीनच्या शियुकीवर शानदार मात केली. लक्ष्य सेननं ही लढत 23-21, 19-21, 21-27 अशी जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बसलाय. येवल्यातील श्रुती करेकर रशियावरून भारतात परतण्यासाठी फ्लाईट बुक केली होती. मात्र ऐनवेळी सर्व विमानं रद्द झाल्यामुळे श्रुती सध्या रशियामध्ये अडकली. मुलगी घरी परत येईल की नाही या चिंतेमध्ये आईला अश्रू अनावर झाले. तुकाराम बीजानिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून 125 जादा बस सोडण्याचं नियोजन PMPAनं केलंय. देहुगाव आणि आळंदीसाठी नियमित मार्गावर 34 बसेस सुरूच राहणार असून ही सुविधा नियमित तिकीट दरानं केली जाणार आहे. एसटी महामंडळ महसूल वाढीसाठी जाहिरातीवर भर देणारे तिकीट विक्री व्यतिरिक्त पर्यायी उत्पन्न स्रोत विकसित केल्यास एसटीला आर्थिक तोट्याचा सामना करावा लागणार आहे. बसस्थानकं, बसच्या आतील तसंच बाहेरील भाग या सर्व ठिकाणी जाहिरातींसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. देहू नगरीत संत तुकाराम महाराजांचा 378वा वर्षपूर्ती सोहळा होणार आहे. बीज सोहळा उद्या देहू नगरीत होईल, तर त्याच पार्श्वभूमीवर देहूमधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. 4,500 किलो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मंदिराला करण्यात येणार आहे. नाशिकच्या बागलांमध्ये शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. शिवचरित्र व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी व्याख्यानाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला हजारो गावकऱ्यांनी उपस्थिती लावली. तसंच यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. शिरूर तालुक्यातील वडू बुद्रुकमध्ये 18 मार्चला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मृत्युंजय पुरस्कार आमदार संग्राम जगताप यांना जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. यवतमाळच्या वणीमध्ये धुळवडीला गुद्दलपिंडीचा थरार रंगला. रंगनाथ स्वामी मंदिरापुढील जत्रा मैदानावर 2 स्पर्धक एकमेकांना ठोसे मारून हा पारंपरिक खेळ खेळतात, तर विजयी आणि पराभूत स्पर्धक शेवटी गळाभेट घेऊन खेळ संपवतात. बीडच्या वानगावमध्ये संत तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा पार पडला. प्रसिद्ध कीर्तनकार नाना महाराज कदम यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी हजारो भाविक भक्त कीर्तन सोहळ्यात सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील 9 पराभूत उमेदवारांनी निवडणूक खर्च अद्याप दिलेला नाही. वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ केल्यानं या 9 उमेदवारांना आता महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे. पुढील 15 दिवसात खर्चाचा संपूर्ण तपशील सादर न केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला. सोलापूरमध्ये दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून 15 दुचाकीसह 4,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरटा ग्रामीण भागात जाऊन केवळ 5 ते 10 हजारात दुचाकीची विक्री करत असल्याचा प्रकार समोर आला.